हॅलो फ्रेंड, कसे आहात? सगळं मस्त मजेत. तर आज मी इथे दाखवणार आहे बांगडा फ्राय. त्यासाठी आपल्याला बांगडा लागणार आहे. चांगला असं स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे आणि आम्हाला बांगड्यामध्ये गाभोळी पण मिळालेली आहे. छोटीशी होती पण ती छान लागते म्हणून ती मी पण तुम्हाला दाखवणार आहे कशी फ्राय करायची ती. तर हे असे मी क्लीन केलेले आहेत आणि त्याला असे कट मारलेले आहेत. त्याच्यासाठी मला काय काय लागणार आहे ते आता तुम्ही इथे बघून घ्या. कमी साहित्यामध्ये पटकन होणारा असा पदार्थ आहे बांगडा फ्राय. तर इथे मसाला घेतला आहे, मीठ आहे, आलं लसणाची पेस्ट, धना जिरा पावडर, कोकम आगळ आहे. तर इथे आपण हे सगळे जिन्नस एकत्र करायचे आहेत. इथे माझ्याकडे 2च बांगडे होते त्याच्यामुळे मी कमी ह्याच्यामध्येच मसाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कोकम आगळ घेतलेला आहे. तर तुमच्याकडे नुसते कोकम असतील तर ते पाण्यामध्ये घ्या, गरम पाण्यामध्ये थोडेसे असे मिक्स करा आणि मग ते ह्याच्यामध्ये तुम्ही एकत्र करून त्याचं हे पेस्ट बनवू शकता. पण ह्याच्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ पण वापरतात, पण मी ते चण्याचं पीठ नाही वापरणार आहे, नॉर्मल ह्याच्यामध्येच करणार आहे. खूप छान अशी क्रिस्पी असा हा आपला बांगडा तयार होतो. खूपच असं आगळ घालू नका, मग ते ओलं ओलं होतं आणि मग त्याच्यावर काही मसाला राहत नाही. तर हे असं सगळं मिक्स करायचं. तर हे अशा प्रकारे झालेलं आहे. तर आता मी हा एक एक करून बांगड्याला लावणार आहे. ही जी बाजूला वाटीमध्ये आहे ती त्याची गाभोळी आहे आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे. मी थोडासा फोडणीसारखा वापरणार आहे, लसूण आणि कढीपत्त्याचं आहे. तर इथे हे 2 बांगडे मी चांगले क्लीन करून घेतलेले होते. त्याला अशा प्रकारे हे लावायचं आणि अर्धा तास लावून ठेवून द्या, म्हणजे ते चांगलं मुरतं त्याच्यामध्ये मसाला वगैरे आणि नंतर मग आपण ते फ्राय करायला घेऊ शकतो. सेम टाईम मी बाजूला कोलंबीची ग्रेव्ही पण बनवत होती. तर त्याचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला तो बघता येईल. अगदी फ्री आहे सबस्क्राईब करायला, काही आपल्याला पैसे किंवा काही चार्जेस लागत नाही. तर ते तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघा. सबस्क्राईब केल्याने काय होणार, तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ जे काही मी बनवते ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याच्या बाजूचं बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ कधी येतात ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येऊ शकते. इथे अशा प्रकारे मी सगळा मसाला नीट लावलेला आहे. ही आहे त्याची गाभोळी. तर त्याला पण मी थोडासा मसाला लावून घेतलेला आहे आणि एक अर्धा तासासाठी मी लावून ठेवणार आहे, नंतर मग फ्राय करायला घेणार आहे. इथे हे झालेलं आहे आपलं. आणि आता फ्राय करण्यासाठी आपल्याला रवा तांदळाचं पीठ लागणार आहे. तर ती मी तुम्हाला दाखवते. इथे मी रवा घेतलेला आहे, थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, क्रंचीनेस चांगला आहे तो मीठ घेतलेला आहे. आपल्याला मसाल्याला बांगड्याला पण आपण लावलेलं होतं त्यामुळे मी थोडंच घेतलेलं आहे आणि मसाला ॲड केला. हे चांगलं असं मिक्स करा. मिक्स झाल्यानंतर बाजूला आपण एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल जरा चांगलं तापल्यावर त्याच्यावर आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. त्याच्याने थोडा एक त्याचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये, तर तो पण छान लागतो त्याच्याबरोबर खायला, लसूण आणि कढीपत्त्याचं. मी नक्कीच असं करून बघा. असं दोन्ही बाजूला तुम्ही असं रवा लावा, त्याला जे आपण बनवलेलं आहे तांदूळ रव्याचं हे ते लावायचं. त्याच्यामुळे क्रिस्पी अशी चांगला बांगडा लागतो आपला तो. मग नंतर एक एक करून हा बांगडा आपल्याला तेलामध्ये फ्राय करायला ठेवायचा आहे. दोन्ही बाजूने चांगला खरपूस असा झाल्यानंतर आपला बांगडा हा रेडी होतो खायला. हा जो फिश फ्राय करताना चुरचुर जो आवाज असतो ना, त्याच्यानेच एवढी भूक लागते. तुम्हालाही तसंच होतं का? मला कमेंटमध्ये सांगायला लागते. सगळीजणांनी तसा हा क्रिस्पी करून घ्यायचा आहे. मधला भाग त्याचा थोडा जाड असतो तर थोडा तो उभा करून ठेवायचा, म्हणजे तो मधून पण चांगला फ्राय होतो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणाला शेअर केलात तरी पण चांगलं आहे, त्यांना पण ते बनवता येतील आणि तुम्ही कशा प्रकारे करतात ते मला कमेंटमध्ये सांगा.